शासकीय अनुदान लाटलंय असा ट्विट विजय कुंभार सरांनी आज केलेला आहे. हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे आणि या संदर्भात सरांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील केलेली आहे. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः विजय कुंभार सर जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि आज सकाळी जे तुम्ही ट्विट केलेलं आहे तर पहिल्यांदा अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी सांगाल की हे नेमकं प्रकरण काय आहे? काय असतं, गेले काही दिवस मंत्रालयात ज्या बैठका होतात मंत्रिमंडळाच्या, त्याच्या संदर्भात बरंच काही बोललं जात आहे. त्यानंतर काही गोष्टी हळूहळू पुढे येत आहेत. एक विषय असा होता की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 4 ऑक्टोबरला एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एक वेगळाच प्रस्ताव होता. तो काही अल्पसंख्याक संस्थांना अनुदान देण्याचा नव्हता. परंतु तो तसा ठराव मंजूर झालाय, प्रस्ताव मंजूर झालाय असं समजून अवघ्या 6 दिवसामध्ये म्हणजे 10 ऑक्टोबरला त्याचा शासन आदेश काढण्यात आला. त्याच्यामध्ये जे अल्पसंख्याक संस्थांना आधी 2 लाखाचं अनुदान होतं ते 10 लाख केले असं दाखवण्यात आलं. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एकाच तालुक्यातल्या 16 संस्थांना प्रत्येकी 10 लाख रुपये अनुदान देण्यात सुद्धा आलं. या 6 दिवसामध्ये म्हणजे 4 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक झाल्याचं दाखवलं. त्यानंतर 10 ऑक्टोबरला हा शासन आदेश निघाला. दरम्यानच्या काळात 2 सुट्ट्या होत्या. त्या काळामध्ये शासनाचं पूरकपत्र निघालं. संभाजीनगरच्या जे कोणी अधिकारी असतील त्यांनी लोकांकडून अर्ज मागवले, त्याची छाननी केली. ते छाननी मंत्रालयात गेले आणि त्यांनी परत 10 ऑक्टोबरला त्याचा शासन आदेश काढला. हा सगळा प्रकार ही मंत्रिमंडळाची आणि एकूणच सर्वांची फसवणूक करणाऱ्यातला आहे. कारण मंत्रिमंडळात ठराव होणं, त्यानंतर त्याचे मिनिट्स तयार होणं आणि बाकीची सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या सह्या होणं आणि मग सगळी प्रोसेस होणं, त्याला खूप कालावधी जातो. म्हणजे धनंजय मुंडेंच्या ठरावात तुम्ही बघितलं असेल, त्यांनी असं म्हटलंय, तेही बोगसच आहे तरी 23 सप्टेंबरला त्यांचा ठराव झाला आणि 30 सप्टेंबरला त्याला त्याचे मिनिट्स कन्फर्म झाले. इथं मिनिट्स म्हणजे मुळात ठरावच नाही आणि मिनिट्स कन्फर्म होण्यासाठीचा पण वेळ दिला नाही. त्यांनी अंमलबजावणी करून मोकळे झाले. त्याच्यामुळे मी आज मुख्यमंत्र्यांना कंप्लेंट केलेली आहे की जर शासनाची मंत्रिमंडळाच्या ठरावांची एकूणच कारभाराची जर विश्वासार्हता वाढावी असं वाटत असेल तर असे प्रकार जे करतात, मग ते मंत्री असोत, अधिकारी असोत, या सर्वांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी केलेली आहे. सर, एकूण किती शाळांचा आणि किती कोटींचा हा सगळा उलाढाल आहे, सांगू या शकाल? अमाऊंटच्या भाषेत बघितला जर जे काही सध्या आपण अमाऊंट ऐकतो काही 1000 कोटी 100 कोटी, त्या तुलनेमध्ये हे 1,60,00,000 आहे. म्हणजे 16 शाळांना प्रत्येकी 10 लाख दिले. परंतु सगळं डावलून दिलेलं आहे, जिथं शब्दांचा खेळ करण्यात आलेला आहे. तो महत्वाचा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये राज्यातल्या जनतेची फसवणूक झालेली आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील करणार असं म्हणताय. मुख्यमंत्री या तुम्ही सगळ्या केलेली विषयाची तुम्ही तक्रार देखील केलेली आहे, तर मुख्यमंत्री या सगळ्याची दखल घेतील असं तुम्हाला वाटतंय? आम्ही गेले 2-4 दिवस वर्तमानपत्रांच्या माध्यमांशी असं बोलतोय की जरी आम्ही तक्रारी करत असू तरी त्याची शक्यता दखल घेतली जाण्याची कमी आहे. याचं कारण असं आहे की हे काही विजय कुंभार किंवा आणखी कोणाच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तक्रारी करतो हा भाग वेगळा आहे. परंतु हे ज्यांच्या देखरेखीखाली घडलंय ते अधिकारी तिथंच आहे. ते समाज संबंधित लोक सगळे तिथंच आहेत. आता ज्यांच्याकडे मागणी करायची त्यांच्यातलेच काही लोक तिथंच बसले, त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा कशी करणार? त्यामुळे काही दिवस वाट बघू, नाही तर गरज पडली तर याच्यामध्ये कोर्टामध्ये जाता येईल. परंतु कोर्टामध्ये किती विषय नेणार? आता अब्दुल सत्तार झाले, त्याच्या आधी धनंजय मुंडे, त्यांच्या आधी तानाजी सावंत, सगळ्यांनीच असे प्रकार केलेले. अशी सगळी प्रकरणं जी सर समोर येत आहेत, ही सगळी प्रकरणं कोण पाठीशी घालतंय असं तुम्हाला वाटतंय? सगळेच पाठीशी घालतायत. कारण हे पहा, ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये ठराव होतो त्यावेळेला त्या संदर्भातला वित्त मान्यता आहे का, इतर काही विभागांचे त्याच्यामध्ये काही आहे का, याची माहिती मागितली जाते. विधी व न्याय विभागाची त्याला मान्यता घेतली जाते. त्या म्हणजे शासनाचे इतर काय आदेश असतील, नियम असतील, याचं पालन होतंय की नाही हे बघितलं जातं. त्याच्यावरून मग नंतर प्रस्ताव तयार होतो आणि तो मंत्रिमंडळाकडे येतो. परंतु इथं तसं मंत्रिमंडळात ठरावायची गरजच बऱ्याच जणांना वाटत नाही. न झालेल्या ठरावाची सुद्धा ते अंमलबजावणी करतात आणि ही झाली उघडकीस आलेली प्रकरणं.
याशिवाय किती प्रकरणं आणखी झाली असतील हे काय आमच्यासारख्या ज्या बाहेरच्या लोकांनाही समजणं अवघड आहे. परंतु ज्या अर्थी 2-3 उघडकीला आले त्या अर्थी अशी अनेक प्रकरणं मंत्रालयामध्ये असतील आणि एकावर कारवाई केली तर ती सगळी प्रकरणं बाहेर येण्याची शक्यता असल्यामुळं कदाचित सध्या त्यांच्यावर कारवाई होत नसावी. सर, धनंजय मुंडेंवर नुकताच 250 कोटींचा आरोप अंजली दमाने यांनी केला. तो प्रस्ताव देखील असाच होता की मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा न होताच तो परस्पर मंजूर झाला, असं देखील दमाने या म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे. काल माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातही न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे. या सगळ्या प्रकरणाकडे त्रयस्थ एक सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून तुम्ही कसं पाहताय? हे पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे लोकशाही प्रक्रिया आहे. याच्यामध्ये लोक ज्यांना निवडून देतात त्यांचं चारित्र्य, त्यांचं वर्तन हे संशयाच्या पलीकडे असलं पाहिजे. म्हणजे हे सगळे जे मंत्री आणि जे लोक आहेत त्यांच्याकडे बोट दाखवायचं म्हटलं तरी लोकांना भीती वाटली पाहिजे की असं शक्य नाही, अशी माणसं मंत्रालयात किंवा लोकप्रतिनिधी आपले असणे शक्य नाही. अशा प्रकारची भीती वाटावी इतपत त्यांचं चारित्र्य स्वच्छ असलं पाहिजे. परंतु आता दुर्दैवाने चारित्र्य त्यांचं म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना सामावून घेण्यातच काही पक्ष धन्यता मानतायत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून चारित्र्याची आणि भ्रष्टाचारावर कारवाईची ही अपेक्षा तशी कितपत यशस्वी ठरेल याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका आहे. जर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही तर न्यायालयात देखील तुम्ही जाल असं म्हणताय. या सगळ्या अनुषंगाने तुमची आता पुढची भूमिका कशी राहणार आहे? आम्ही काही दिवस वाट बघू. आजच कंप्लेंट केलेली आहे. त्याच्यावर काहीतरी मंत्रालयातून येईल असं वाटतंय. ते आल्यानंतर ते कितपत कारवाई करतात हे बघू आम्ही. कारण ते कारवाई जी केली त्याची माहिती देतच नाहीत लवकर. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला माहिती अधिकाराचा वापर करावा लागेल आणि त्याच्यातून गरज पडली तर आम्ही हायकोर्टात वगैरे जाण्याचा नक्की विचार करू. निश्चितच. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. एकंदरीतच आपण विजय कुंभार सरांशी बोलून या सगळ्या प्रकरणाची माहिती जी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांकडेही सरांनी तक्रार केलेली आहे आणि गरज पडली तर न्यायालयात देखील जाऊ असं देखील विजय कुंभार सरांनी सांगितल्याचं पाहायला मिळालंय. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.